नमस्कार. आज मी तुमच्यासोबत जर्नी सीझन 1चे काही किस्से शेअर करणार आहे. किस्से म्हणजे बिहाइंड द सीन्स. मला जेवढी मजा आली ना शूट करायला, तुम्हाला हे किस्से ऐकायला तेवढीच मजा येईल. SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी. सुरुवात करूया नितीन गडकरी यांच्यापासून. मला नितीन गडकरींची संध्याकाळची वेळ मिळाली होती 7 वाजता. मी पहाटेच्या फ्लाईटनी पुण्याहून दिल्लीला पोचले आणि पूर्ण तयारी झाली होती माझी. पण थोडी अँक्झायटी होती, कारण हा पहिलाच एपिसोड होता जो मी शूट करणार होते. तिथे मी अगदी वेळेत पोचले. दिल्लीचं ट्रॅफिक प्रचंड असतं, त्यामुळे लवकर निघाले होते. आणि तिथे पोचल्यावर मला खूप मोठा धक्का बसला, कारण आत गेल्यानंतर मला लक्षात आलं की वेटिंग हॉलमध्ये साधारण 60-70 माणसं तिथे त्यांना भेटायला थांबली आहेत. मी म्हटलं, अरे बापरे, आपण कोणाचाही इंटरव्ह्यू घेणार असू तर आपल्याला काय अपेक्षित असतं की तिथे शांतपणे आपल्याला तो इंटरव्ह्यू घेता येईल. हे फार फार तर काय, नितीन गडकरी आणि त्यांचे PA एवढीच लोकं असतील. त्या PAनी मला सांगितलं, मॅडम तुमचा सगळा सेटअप तयार ठेवा, कारण फार वेळ नाही आहे सरांकडे. तर म्हटलं, हो माझा सगळा सेटअप तयार आहे, पण एवढ्या गर्दीमध्ये मी कसा घेणार इंटरव्ह्यू. तुम्ही असं करा, जी काही लोकं त्यांना भेटायला थांबली आहेत त्या सगळ्यांचं काम होऊन जाऊ दे आणि मी सर्वात शेवटी इंटरव्ह्यू घेईन. बरं, दुसरं टेन्शन असं होतं की माझी लगेच 4 तासानंतरची फ्लाईट होती. तर त्यामुळे धाकधूक असं सुरू होतं. पण इव्हेंच्युअली तो इंटरव्ह्यू छान पार पडला. दुसरा मला लक्षात राहिलेला किस्सा म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर. मला सकाळी 10ची वेळ देण्यात आली होती. मी तिथे अगदी वेळेत पोचले. तिकडे कुठे शूट करता येईल काय वगैरे म्हणून त्यांनी व्यवस्था केली होती. एक ॲडमिनच्या मॅडम होत्या, त्यांना माझ्यासोबत पाठवलं आणि आम्ही सगळं बघितलं की खूप छान फ्रेम कुठे सेटअप करता येईल काय वगैरे. माझा सगळा सेटअप 9:45ला तयार झाला आणि मी ज्या ॲडमिन असिस्टंट होत्या त्यांना म्हटलं की तुम्ही सरांना कळवलं तरी चालेल की मी तयार आहे आणि त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा येऊ दे, माझी काही घाई नाही, कारण मला माहिती आहे की ते अतिशय बिझी सर्जन आहेत. पण वक्तशीरपणा काय असतो, म्हणजे एवढ्या बिझी सर्जन, आणि ते फक्त नाही तर त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनचं कामही प्रचंड आहे. अख्खं हॉस्पिटल सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण त्यांनी मला वेळ दिली होती 10 आणि डॉक्टर केळकर बरोबर 10ला 2 मिनटं असताना रूममध्ये आत आले. तर ही खरंच अमेझिंग गोष्ट आहे की इतकं बिझी शेड्यूल असताना इतकं सगळं एस्पेशली वेळेच्या बाबतीत पाळू शकणं मला खूप छान वाटलं. त्याचा पुढचा किस्सा मी सांगीन तो चंद्रशेखर जोशी. वय वर्ष 92 फक्त. ही व्यक्ती 2 त्यांचे स्किल्स आहेत. एक म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर, रणजी ट्रॉफी खेळलेले, आणि दुसरे म्हणजे उत्तम स्कल्पचर आर्टिस्ट. या 2 गोष्टी एकत्र आणि इतक्या उत्तमरित्या कशा काय कोणाला येऊ शकतात याचंच मला आश्चर्य अजूनही वाटतं. आणि त्यातून 92व्या वर्षी अजूनही ते स्कल्पचरचं काम करतायत. मला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे मी निघताना ते मला म्हणले, सुपर्णा तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा जरूर वेळ काढून ये आणि मी तुझं छान पोर्ट्रेट करून देतो. आता मी लवकरच जाईन ते करायला. आणि त्यापेक्षा एक अमेझिंग गोष्ट, ते रणजी ट्रॉफी खेळले होते म्हणून मी त्यांना सहज विचारलं की तुमची बॉलिंग ॲक्शन मला बसल्या बसल्या सांगाल का. तर ते म्हणले, बसल्या बसल्या कशाला, आपण खाली जाऊया, मी तुला बॉलिंग करून दाखवतो. आणि ते खरंच एक जिना उतरून माझ्यासोबत खाली आले आणि मला बॉलिंग ॲक्शन त्यांची दाखवली. आणि त्याउपर मला म्हणले की अगं मला कोविड झाला होता, त्यामुळे थोडा आता वीकनेस आला आहे, हाडं दुखतात, चिकनगुनिया वगैरे पण होता, नाहीतर म्हणे मी धावत जाऊन तुला रेग्युलर माझी बॉलिंग ॲक्शन होती ती दाखवली असती. 92व्या वर्षी कोणी इतकं स्पिरिटेड जर असेल तर मी एक्सक्युजेस देणं काही काम करताना हे लाजिरवाणं असेल. सो इट वॉज अ ह्यूज लेसन, बिग लेसन फॉर मी. सो ओव्हरऑल फर्स्ट सीझन करताना मला खूप मजा आली आणि सेकंड सीझनची अनाउन्समेंट मी लवकरच करीन. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स आणि असंच
मला सपोर्ट करत राहा.